अगदी 10 मिनिटात चवदार व पौष्टिक असे दात नसणारे सुद्धा चवीने खातील असे झटपट बनवून तयार होणारे तिळाचे लाडू कसे बनवायचे ते आज आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत। त्यासाठी मी 1 मोठी वाटी तीळ, अर्धी वाटी शेंगदाणे व 1 वाटी गूळ या ठिकाणी घेतलेला आहे। गूळ तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे कमी किंवा जास्त करू शकता। त्यानंतर एका पॅनमध्ये तीळ घालून घ्यायचे व छान मंद आचेवर भाजून घ्यायचे। तीळ भाजताना ते नेहमी मंद आचेवरच भाजायचे। गॅस कुठेही मोठे करायचा नाही, कारण गॅस मोठा केला तर आपले तीळ कच्चे राहतात व करपतात। मंद आचेवर छान खरपूस असे तीळ भाजून घ्यायचे। तिळाचा हलकासा रंग बदलला व तीळ उडायला लागले की तीळ छान भाजले गेले आहे तसे समजावे। येथे पेशन्स ठेवून तीळ भाजायचे। त्यानंतर पूर्ण तीळ भाजल्यानंतर एका परातीमध्ये काढून घ्यायचे। त्यानंतर त्याच कढईमध्ये आपण शेंगदाणे देखील भाजून घेणार आहोत। शेंगदाणे देखील छान मंद आचेवरच खरपूस असे भाजून घ्यायचे। गॅस कुठेही मोठे करायचा नाही, नाहीतर शेंगदाणे आतून कच्चे राहतात, वरून जळतात। शेंगदाणे छान भाजून झाल्यानंतर ते देखील एका परातीमध्ये काढून घ्यायचे। त्यानंतर शेंगदाण्याचे पूर्ण साल काढून घ्यायची। त्यानंतर एका मिक्सरच्या भांड्यामध्ये थोडे तीळ घालायचे, थोडे शेंगदाणे घालायचे व थोडा गूळ घालायचा व मिक्सरमध्ये सर्व मिश्रणे फिरवून घ्यायचं। अशा प्रकारे सर्व मिश्रणे छान फिरवून घ्यायचं। थोडं करत सर्व मिश्रण छान फिरवून घ्यायचं। आता याचे सर्व मिश्रण एकजीव करायचं व त्याचे लाडू वळून घ्यायचे। हे मिश्रण कोमट असतानाच पटपट लाडू वळून घ्यायचे। मिश्रण थंड होऊ देत बसायचं नाही। बघा, झाले की बनवून आपले तयार झटपट असे तिळाचे लाडू। दात नसणारे सुद्धा चवीने खातील एवढे हे लाडू मऊ होतात व हिवाळ्यात खायला अतिशय पौष्टिक राहतात। तेव्हा एकदा नक्की बनवून बघा। पूर्ण व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद। अशाच नवनवीन व सोप्या रेसिपीसाठी मराठी मेजवानीला नक्की सबस्क्राईब करा। धन्यवाद।